नमस्कार, तुम्ही बघताय सकाळ। तनिषा भिडे यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाची चूक आहे का, नेमकी भिसे कुटुंबियांची चूक आहे का, नेमकी चूक कोणाची आणि कशामुळे तनिषा यांना आपला प्राण गमवावा लागला, दोन चिमुरड्यांना आपल्या आईला हरवावं लागलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवण्याचा प्रयत्न करतोय। आता माझ्यासोबत 4 पानी प्राथमिक अहवाल आहे आणि या अहवालामध्ये अतिशय महत्त्वाचे निष्कर्ष समोर आलेले आहेत। नेमका हा अहवाल कोणी केलाय आणि त्यातनं काय समोर आलंय बघूया। तर हा अहवाल केलेला आहे डॉक्टर राधाकिशन पवार, जे उपसंचालक आहेत आरोग्य सेवा पुणे मंडळाचे, त्यानंतर डॉक्टर प्रशांत वाडीकर, त्यासोबतच डॉक्टर नागनाथ येंपल्ले, डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे, या 5 जणांनी मिळून हा अहवाल केलेला आहे। आणि यातले जे प्राथमिक जे निष्कर्ष आहेत, जे फाइंडिंग्स आहेत, ते मी तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे। तर त्यांनी नेमकं काय केलं, कोणाकोणाशी ते बोललेले आहेत, तर ते डॉक्टर धनंजय केळकर, जे वैद्यकीय संचालक आहेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे, डॉक्टर अनुजा जोशी, ज्या वैद्यकीय सुपरिटेंडेंट आहेत, डॉक्टर समीर जोग, अतिदक्षता विभागाचे प्रमुख आहेत श्री सचिन व्यवहारे, प्रशासक आहेत डॉक्टर सुश्रुत घैसास, जे स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि उपचार करणारे डॉक्टर आहेत, डॉक्टर रुचिका कांबळे आहेत, ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत, डॉक्टर शिल्पा कलानी आहेत, ज्या NICUचा प्रमुख आहेत, त्यानंतर रसिका सावंत आहेत, ज्या अधिपरिचारिका आहेत, श्रीमती मीनाक्षी गोसावी, माधुरी पणशीकर, श्रीमती शिल्पा बर्वे, सचिन व्यवहारे प्रशासक आहेत आणि श्री रवी पालवेकर। तर या 10 जणांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि त्यातनं ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या मांडलेल्या आहेत। सुरुवात करूया। आता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एक मुद्दा मांडलेला आहे, जो म्हणजे कैलासवासी ईश्वरी उर्फ तनिषा सुशांत भिसे, ज्यांचं आधार कार्डवरती नाव आहे मोनाली गणेश रुद्रकर, यांच्यावरती 2022 साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 2 बीजाशयाच्या कर्करोग उपचारासाठी त्या भरती झाल्या होत्या आणि त्याच वेळी त्यांचा जो उपचार आहे तो 50% चॅरिटीचा आर्थिक लाभ देऊन त्यांच्यावरती सर्जरी झाली होती आणि त्यांच्या 2ही ओव्हरीज काढल्या होत्या। ओव्हरीज म्हणजे बीजाशय की ज्याच्यामध्ये बाळ होण्यासाठी जे बीज आतमध्ये रोपण केलं जातं, तर ओव्हरीज अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि ज्या ईश्वरी आहेत त्यांना त्याचा कॅन्सर होता आणि त्यांच्या त्या शस्त्रक्रियेमध्ये ओव्हरीज काढण्यात आल्या होत्या। त्याच्यानंतर आता काय घडलं, तर 28 तारखेला शुक्रवारी सकाळी 9 वाजता रुग्णाचे पती व नातेवाईक यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला आणि 1 दिवसापूर्वी रक्तस्राव होत असल्यामुळे बाह्य विभागामध्ये ते उपचारांसाठी आले। आता मी सांगते 28 तारखेचं। मग डॉक्टर घैसास, डॉक्टर रुचिका कांबळे आणि श्रीमती रसिका सावंत, ज्या अधिपरिचारिका आहेत, नर्स आहेत, तर त्यांनी तपासणी केली, त्यांनी रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला। आता हे त्यांनी दिलेली माहिती आहे। त्यानंतर नवजात अर्भक कक्षातील डॉक्टर शिल्पा कलानी यांची भेट घालण्यात आली। कमी वजनाची 7 महिन्याची जुळी मुलं, त्यामुळे जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICU उपचार लागतील हे त्यांना समजावून सांगण्यात आलं। 10 ते 20 लाख खर्च येईल याची कल्पना दिली। तोपर्यंत बाह्यरुग्ण विभागातील बेडवरती विश्रांती व देखभालीसाठी ठेवण्यात आलं। त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही रुग्णाला दाखल करून घ्या, आम्ही पैशाच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहोत असं सांगितलं। सदरील माता ही अतिजोखमीची माता होती। रुग्णालयात आली तेव्हाच रक्तदाब जास्त होता। प्लासेंटा प्रिव्हिया विथ PV ब्लीडिंग विथ IVF ट्विन्स प्रीटर्मल विथ हाय रिस्क प्रेग्नन्सी होती। प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे नाळ जी आहे ती गर्भाशयाच्या वरती येते, गर्भाशयाला कव्हर करते आणि अशा वेळी आधीच डिलिव्हरी होण्याची शक्यता असते। आणि त्यांनी जसं सांगितलं तसं की ईश्वरी यांचं BP सुद्धा वाढलेलं होतं। याशिवाय IVF ट्रीटमेंट त्या घेत होत्या, तर त्यासाठी रुग्णास तात्काळ भरती करून अत्यावश्यक सेवा देणं गरजेचं होतं। तथापि रुग्णाला भरती न करता तो उपचाराविना दुपारी 2:36 निघून गेल्याचं दिसून येतं। अजून निष्कर्षाप्रत आपण आलेलो नाहीये, नेमकं या अहवालात काय आहे। आता याच्यामध्ये अजून एक त्यांनी मुद्दा मांडला की यापैकी एकही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी सदर रुग्णाला धर्मदाय योजनेअंतर्गत पात्र असताना त्या योजनेतून दाखल करून उपचार करता येत असताना त्यानुसार दाखल करून घेतलं नाही हे स्पष्ट होतं। त्यांनी स्पष्टपणे नाव घेतलेलं आहे। सदर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालयाचे अधिकृत असून डॉक्टर घैसास, रुचिका कांबळे, डॉक्टर शिल्पा कलानी, श्रीमती रसिका सावंत, श्रीमती मीनाक्षी गोसावी, श्रीमती माधुरी पणशीकर, श्रीमती शिल्पा बर्वे, श्री सचिन व्यवहारे प्रशासक व श्री रवी पालवेकर यापैकी एकानेही तो रुग्ण पात्र होत असताना ईश्वरी भिसे ह्या त्या उपचारासाठी धर्मदाय योजनेअंतर्गत पात्र असताना सुद्धा त्यांना अशी कुठलीही कल्पना दिली नाही। आता ह्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे, तर रुग्णालयाच्या खुलासानुसार सदर रुग्ण हा 5 तास 30 मिनिटं रुग्णालयामध्ये होता। डॉक्टरांना कोणतीही कल्पना न देता परस्पर निघून गेला असं रुग्णालयाने नमूद केलं।
आता ह्याच्याबद्दलचा नियम नेमका काय आहे तर जीवित रक्षणासाठीचे सुवर्णकालीन म्हणजे गोल्डन अवर्स ट्रीटमेंट ज्याला म्हणतात, म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीला उपचारांची सगळ्यात जास्त गरज असते किंवा ह्यावेळेस उपचार नाही केले तर ते जीवावरती बेतू शकतात, ह्याला जे गोल्डन अवर्स म्हणतात, तर त्या उपचार पद्धतीच्या निकषाचं पालन केलं जाईल अशी तरतूद असते। म्हणजे त्या काळात जर तुमच्याकडे एखादा पेशंट आला तर तुम्ही तात्काळ त्याला उपचार देणं महत्त्वाचं असतं, रादर दॅन इतर ज्या काही आर्थिक आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्याच्याऐवजी त्या रुग्णाला बसवून न ठेवता तात्काळ त्याला उपचार द्यायला सुरुवात करायला हवी, हा एक निष्कर्ष आहे। पण असं असून सुद्धा रुग्णाला प्राथमिक उपचार करून संदर्भ सेवेचं नियोजन करून संदर्भित करणं अपेक्षित होतं, पण तशी कार्यवाही झालेली दिसून येत नाही। हा पहिला त्यांचा जो फाइंडिंग आहे तो आहे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की रुग्णालयातील ग्रीवेन्स रिड्रेसल सिस्टीम धर्मदाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी ज्याला पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणतात यांनी रुग्णाचं समुपदेशन करून उपचारासाठी येणाऱ्या खर्चाबाबत माहिती देऊन धर्मदाय योजनेअंतर्गत दाखल करण्यासाठी अपेक्षित कार्यवाही करणं गरजेचं होतं, मात्र ते झाल्याचं दिसून येत नाही। आता पुढचा मुद्दा आहे, सदर रुग्ण सूर्या हॉस्पिटल व मणिपाल हॉस्पिटल इथे उपचारासाठी गेला। मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान 31 मार्च रोजी मयत झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता अहवालाचे निष्कर्ष नेमके काय आलेत तर पहिला निष्कर्ष जो मी मगाशी सुद्धा सांगितला होता की एकाही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी सदर रुग्ण धर्मदाय योजनेअंतर्गत पात्र असताना त्या योजनेतून दाखल करून घेतले नाही हे स्पष्ट होते। त्यामुळे डॉक्टर आणि हे जे 10 लोकांची जी मी सुरुवातीला नावं वाचली तर या 10 लोकांवरती कारवाई होऊ शकते, कारण धर्मदाय रुग्णालय असूनही त्यांनी भिसेंना किंवा भिसेंच्या कुटुंबियांना सांगितलं नाही की तुम्ही दाखल होण्यासाठी जे पैसे जमवतात त्याच्याऐवजी आधी रुग्ण दाखल करा, त्यांना आम्ही धर्मदाय योजनेतून दाखल करून घेऊ शकतो हे सांगितलेलं नाही। आता यामध्ये तरतुदीचा भंग केल्याचा दिसून येतोय। या नियमानुसार सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांना कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे। त्यामुळे आता मंगेशकर रुग्णालयाला कारवाई करावी अशी शिफारस जी आहे ती या समितीने केली। आता दुसरा मुद्दा, सर्व शुश्रूषागृह रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राथम्याने मूलभूत जीवित रक्षणाचा सेवा देईल, तदनंतर आजारासंबंधी वैद्यकीय टिप्पणीसह लवकरात लवकर या रुग्णाला सोयीच्या नजीकच्या संदर्भ रुग्णालयात संदर्भित करेल। म्हणजे जर कुठल्याही रुग्णाला जर का शिफ्ट करायचं असेल तुम्हाला आणि तुमचं काही प्रॉब्लेम्स असतील तरीही तो जर रुग्ण सिरियस असेल तर त्याला बेसिक ट्रीटमेंट करणं हे महत्त्वाचं असतं आणि ते इथे झालं नाही, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये ना 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत। इंडियन मेडिकल काउन्सिल प्रोफेशनल कंडक्ट एटिक्वेट अँड इथिक्स असं त्यांचं जे महत्त्वाचं पुस्तक असतं किंवा ज्या नियमावरती आपलं सगळं वैद्यकशास्त्र चालतं, तर त्याच्यामध्ये 3 मुद्दे जे आहेत ते चॅप्टर 2 नुसार 2.4 द पेशंट मस्ट नॉट बी निग्लिजिबल, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही रुग्णाकडे दुर्लक्ष करू शकत नाही। आता ह्यातला मुद्दा काय आहे, अ फिजिशियन इज फ्री टू चूज whom he will serve, म्हणजे फिजिशियन जो आहे किंवा वैद्यकीय अधिकारी जो आहे तर त्याला अधिकार आहे की त्यांनी कोणाची सेवा करायची किंवा कोणाला नेमकी सेवा द्यायची। पण असं जरी असलं तरी ही शुड हाऊएवर रिस्पॉन्ड टू एनी रिक्वेस्ट for his assistance in an emergency once having undertaken a case. A physician should not be neglect the patient nor should be withdraw from the case without giving adequate notice to the patient and his family. म्हणजे तुम्हाला सेवा द्यायची की नाही हा निर्णय जरी तुम्ही घेत असलात तरी तुमच्याकडे जर एखादा गंभीर अवस्थेमधला रुग्ण आला तर तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही। तुम्हाला त्याच्या नातेवाईकांना कुठलं तरी योग्य कारण दिल्याशिवाय ती सेवा नाकारता येणार नाही। Provisionally or fully registered medical practitioner should not with fully commit an act and negligence that may deprive his patient or patients for necessary medical care. त्यामुळे कुठलाही मेडिकल ऑफिसर असेल तर त्यांनी जर तसं केलं नाही तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते। आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा 2.5 पॉइंट त्यांनी मांडलाय, तो असं म्हटलाय की एंगेजमेंट फॉर ऑब्स्टेटिक केस। आता ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की when a physician who has engaged to attend obstetric case is absent and another sent to and delivery accomplished, म्हणजे जेव्हा एखादा डॉक्टर हा गर्भवतीची किंवा काय म्हणतो आपण त्याला डिलिव्हरीची केस जर अटेंड करत नसेल किंवा अटेंड करू शकणार नसेल आणि तो जर त्याचा पेशंट दुसऱ्या डॉक्टरांना शिफ्ट करत असेल तर अशा वेळी द ॲक्शन फिजिशियन इज एंटायर्ड टू प्रोफेशनल फीज, म्हणजे जो दुसरा डॉक्टर आहे तो पूर्णपणे फीज घेऊ शकतो, बट
शुड सिक्युअर द पेशंट कन्सेंट टू रिझाइन ऑन अरायवल ऑफ द फिजिशियन एंगेज. म्हणजे जो पहिला डॉक्टर होता एकतर त्यांनी त्याची पूर्ण परमिशन घेऊनच तो या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता यातला तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पेशंट रेफर टू स्पेशलिस्ट. When a patient is referred to specialist by attending physician, म्हणजे जेव्हा एखाद्या विशेष तज्ञाकडे तुम्ही जेव्हा तुमचा एखादा पेशंट पाठवता, अ केस समरी ऑफ पेशंट शुड बी गिवन टू द स्पेशलिस्ट. म्हणजे जो आधी अटेंड करणारा डॉक्टर असतो जो त्यांना विशेष तज्ञाकडे पाठवतो तर त्यांनी त्या केसची सगळी माहिती जी आहे ती लिखित स्वरूपात त्या डॉक्टरला द्यायची असते. हू शुड कम्युनिकेट हिज ओपिनियन इन रायटिंग टू द अटेंडिंग फिजिशियन. याशिवाय त्याचं नेमकं काय म्हणणं आहे किंवा त्याचा नेमका काय शेरा आहे तर तो सुद्धा लिखित स्वरूपामध्ये त्यांनी त्या फिजिशियनला त्या स्पेशलिस्टला द्यायचा असतो. आणि या सगळ्याचं पालन झालेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जे 3 मुद्दे आहेत तर याचं पालन झालेलं नाही आहे असा ठपका सुद्धा या समितीच्या अहवालामध्ये ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय मी जसं मगाशी म्हटलं तसं की धर्मदाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित होतं तर ते सुद्धा झालेलं नाही आहे. आणि हा माता मृत्यू आहे त्याबद्दल सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समितीमार्फत करण्यात येत असून या सर्व बाबींची चौकशी करून निष्कर्षासह अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे तो लवकरच सादर करण्यात येतील. यासोबतच ज्या 5 डॉक्टरांनी इथे हा अहवाल तयार केलेला आहे त्यांचे नावं त्यांचे पद आणि सह्या हे सगळे या अहवालामध्ये नमूद आहे. त्यामुळे विशेषतः तनिषा भिसे जे आहेत त्यांच्या बाबतीत ज्या 2-3 गोष्टी घडलेल्या आहेत त्या ह्याच्यातनं स्पष्ट आहेत या अहवालात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना धर्मदाय रुग्णालय असल्यामुळे त्यातनं त्या पात्र होत्या तर ते त्यांना सांगण्यात आलं नाही. त्यातनं त्यांचे उपचार होऊ शकत होते मात्र ते तसे झाले नाहीत. त्यांना स्पेशलिस्टकडे जाताना सुद्धा त्यांची केस बनवण्यात आली नाही. आणि ह्या ज्या ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्याच्या विसंगती आहेत. रुग्णालयाची एक मांडणी आहे त्यांच्या घरच्यांची एक मांडणी आहे. आता या सगळ्यामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भिसे यांचा तर जीव गेलेला आहे. म्हणजे 2 जी ती छोटी चिमुरडी आहे जी आता उपचार घेतात तर त्यांना तर आई नसणार आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचं काय होतं आणि या अहवालाचा अंतिम अहवाल नेमका काय येतो मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई होते का विशेषतः डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं जे नाव याच्यामध्ये येतंय कारण त्यांनी हा पेशंट अटेंड केलेला होता तर त्यांच्यावरती कारवाई होते का सगळं बघणं महत्त्वाचं राहणार आहे. तूर्तास या बातमीमध्ये इतकंच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.